माजी उपनगराध्यक्ष रामसावकर सूर्यवंशी, अहमदपूरचे नगरसेवक श्री जगन्नाथजी केशवरावजी चव्हाण, बाळासाहेब कराळे, पंचायत समितीचे उपसभापती बालाजीराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बळीराम पाटील, आपले विस्तारक चंद्रशेखर पाटील, कंधारचे माजी नगराध्यक्ष चेतनभाऊ केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवदास महाराज गीते, मधुकरराव पाटील डांगे, ॲडव्होकेट विलासराव चव्हाण, अपाराव पवार, नांदेडहून मुद्दाम आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी आलेले हाजी सय्यदभाई, हातनीचे सरपंच बाळू पाटील, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, गजानन सावकारांच्या सोबत ज्यांचा पदग्रहण समारंभ या ठिकाणी होतो ते नगरसेवक श्री दत्ता वाले, छत्रपती दुतमल, राईबाई खिल्लारे, बालाजी शेळके, केशवराव चव्हाण, चंद्रकलाताई येडगे, गोदावरीताई सूर्यवंशी, न्यामत बी शेख, संदीप धमकोंडवार, शरद पवार, अनुसाहेबाई यल्लरवाड, कल्पनाताई चव्हाण आणि करीमभाई, जी आमचे थोड्या मतांनी पराभूत झाले ते श्रीयुत मारुतराव जंगले, श्रीयुत भिसे, अमोल व्यवहारे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, मोठ्या संख्येने गजाननला आशीर्वाद देण्यासाठी आलेली सर्व ज्येष्ठ मंडळी, आया भगिनी, तरुण मित्र, पत्रकार मित्र, सर्व खात्यांचे अधिकारी, बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी गजानन ऐनवाडीकरचं नाव विसरून राहिले, त्याच्याबद्दल परत दत्तरामजी पाटील ऐनवाडीकर, गजानन सावकार आणि त्या सर्वांनी आज आपल्या साक्षीने या ठिकाणी पदभार घेतला आणि मला खात्री आहे की निवडणुकीमध्ये जो वचननामा आपण दिला त्या वचननाम्याची पूर्तता ही 100% झाल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास मला या ठिकाणी आहे. खरं तर खूप भाषणं होती, प्रवीणचं भाषण होतं, दिलीप भाऊचं होतं, परंतु काही संध्याकाळचे लग्न आहेत आणि बऱ्याच मंडळीला त्याला जायचं याचं भान ठेवून आपण थोडासा कार्यक्रम आटोपता घेतला. संघटन मंत्री भाऊरावजी देशमुख साहेब, आमचे सहकारी अमनाराम पाटील रातोळीकर, डॉक्टर संतोकरावजी हंबर्डे यांना मुंबईला जायचं असल्यामुळं ते कार्यक्रम आटपून उद्या एक भारतीय जनता पक्षाच्या आमदाराची महत्त्वाची बैठक आहे आणि त्यानिमित्तानं ती सगळी मंडळी पुढे गेलेली आहे. मला खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु मी त्या सगळ्या खोलामध्ये जाणार नाही. आज मी पुढारी पेपर वाचला. तसं तर बदरसाहेब, माफ करा आपलं नाव घ्यायचं नाही ना, बदरसाहेब आहेत, संचलन करणारे आमचे विक्रम कदम आहेत, भास्करराव आहेत, सगळ्यांची नावं. पुढारी पेपर वाचला आणि त्या पुढारी पेपरमध्ये वाचताना मला असं लक्षात आलं की काही हिजडे आमच्याबद्दल बोलून गेले, पण त्याला आम्ही काही उत्तर दिलं नाही. एखाद्याच्या मिशा कापल्यावर जसं हिजड्याचा अवतार दिसतं ना, आणि ते मिशा वाढवायचं एवढ्यासाठीच आहे, मग मी हिजडा नाही हे दाखविण्यासाठीच आहे. म्हणून अशा माणसाच्या संदर्भानं माझ्यासारख्या माणसानं काहीतरी इथं भाषणात बोलावं. मी अगोदरही जेव्हा मला प्रणिताताई विचारत होत्या की मी जेव्हा घरोघरी जाते तेव्हा काही लोक माझ्यावर टॉन्टिंग करतात, मी तिला सांगितलं होतं की बेटा जेव्हा हत्ती फिरते तेव्हा कुत्रे भुकतात, त्यांचं काम आहे. तेव्हा प्रताप पाटील उभा टाकल्यावर कोण किती भुकावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येक भुकणाऱ्याला जर मी उत्तर देत बसलो तर ते चुकीचं होईल.
म्हणून आपण अख्खी निवडणूक बघितली असेल. आम्ही अख्ख्या निवडणुकीत कोणावरही टीका केल्या नाही. आम्ही आपल्या समोर आलो, मतदान मागितलं, ते विकासाच्या कामावर मागितलं. दुर्दैव असं आहे की हंसराज पाटील बोलले, स्वतःला अशोकराव प्रदेशाध्यक्ष समजतात आणि त्यांच्या पुढे 30-30 मिनटं कुत्रे भुकाव आणि हे त्यांनी ऐकावं, हे त्यांचं दुर्दैव आहे. आम्ही इथं बसलेल्या कोणाचं दुर्दैव नाही. म्हणजे त्यांच्यावर काय वेळ आली की कोणाचे भाषण ऐकावं लागले, ज्याची लायकी नाही असे माणसं त्यांच्यासमोर बोलाले. म्हणजे आता लायकीचे माणसं त्यांच्याजवळ नाहीत, त्याचा अर्थ असा स्पष्ट होते. म्हणून त्यांच्यावर फार बोलायची आवश्यकता नाही. बाकी गोष्टी नियमाप्रमाणे ज्या काही करायच्या त्या गव्हर्नमेंट करील. त्या मशीन फिशनवर मी काही बोलत नाही. माणिकरावजी बोलले, जेव्हा अशोक चव्हाण निवडून येते तेव्हा इमानदारीनं, आणि दुसरे आले म्हणजे बेईमानीनं. हे लोकशाही आहे आणि हे काही नवीन नाही. त्यांना असं वाटते. मला पत्रकारांनी प्रश्न विचारला, गजानन सावकारची मिरवणूक निघाली, छत्रपती शिवाजी महाराजाच्या चौक्यातल्या पुतळ्याला मी पहिल्यांदा हार घातला. तेव्हा मला पत्रकारांनी विचारलं की तुम्ही शंकरराव चव्हाणाबद्दल एवढं चांगलं बोलता. मी आजही सांगतो की शंकरराव चव्हाण साहेबाच्या बोलण्या एवढी पात्रता माझी नाही. या देशामध्ये काही जी उंचीची माणसं झाले त्याच्यामध्ये आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबाचं नाव आहे. त्यांचा आदर करणं हे माझं कर्तव्य आहे. पण हे उसाच्या पोटी काऊच जन्मला आहे हे कोणाला माहीत होतं आणि हे काही करायला निघाले. त्याच्यामुळं या सगळ्या मंडळीवर मी फार बोलावं करावं अशातली काही गोष्ट नाही आहे. आता उतरची कळा लागली. मी भाषणामध्ये हेच बोललो होतो की अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना या लोहानगराला 5 रुपये देऊ शकले नाही. त्यांनी इमानदारीनं मागे सांगावं, आजही सांगावं. आणि जो माणूस आज सत्तेवर नाही, 10-20 वर्ष सत्तेवर याची शक्यता नाही, तो माणूस लोहा शहराला काय देणार आहे, हा सगळा प्रश्न मी मतदारांच्या समोर ठेवला. आणि मी 72 मतदारांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करणार आहे, आभार मागणार आहे. तुम्ही ओळखलं की लोहा शहराचा विकास कोण करू शकते. आज राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि लोहा नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली नाही तर आपला विकास होऊ शकणार आहे. गमक लोह्यातील मतदारांनी ओळखलं. म्हणून मतदारांची जाहीर या ठिकाणी आभार मानणार आहे. ज्या दिवशी आपला निकाल झाला, सभा संपल्याबरोबर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आला. व्यासपीठावर असताना आदरणीय रावसाहेब दानवे साहेबांचा फोन आला आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी माझं अभिनंदन तर केलं, पण मी सांगितलं माझ्या बाजूला नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत, ते म्हणे द्या फोन, आणि त्यांचं अभिनंदन केलं. मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय सांगितलं की मी तर लोह्याला येणारच आहे, पण तुम्ही येताना लोह्यात काय काय आश्वासनं दिली त्याचा कागद घेऊन मुंबईला या. हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्षांना. आम्ही बोललो ज्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या, ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्याचा उल्लेख केला. केवळ निवडणूक आहे म्हणून लोकांना थापा मारायचं काम केलं नाही. दानवे साहेबाच्या सभेमध्ये प्रवीणनं भाषण केलं आणि प्रवीणनं उल्लेख केला की येणाऱ्या 8-9 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ज्या लोहा शहरात जर कामाची चौल लागली नाही तर आम्ही विधानसभेला मतदान मागायला येणार नाही. ही भूमिका त्यांनी घेतली. मला तेच करावं लागणार आहे. आता विधानसभेच्या त्यांचं काय हो झाला शिमगा त्यांचा, आणि मी तुम्हाला हे सांगितलं की त्यांच्यासाठी शिमग्याची निवडणूक आहे आणि आपल्याला या लोहा आणि लोहा मतदारसंघामध्ये दीपावली साजरी करायची. म्हणून मी माझ्या निवडणुकीपर्यंत दिलेल्या आश्वासनाला काही प्रमाणात काम सुरू झालं पाहिजे, तर तुमचा विश्वास बसेल की हे बोललं तसं चालते. आणि ते काम निश्चितपणानं उद्यापासून आम्ही सुरू करणार आहोत आणि आत्तापासून सुरू करणार आहोत, जे तुम्हाला सांगतो. आपण सकाळी बघितलं असेल की मुकदम साहेबाच्या दुकानापासून त्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्त्यावर पाणी येत होतं. आपण सगळेजण बघा, आज सकाळी नाली पहिल्यांदा काढण्यात आली. आता त्या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले. उद्या पूर्ण डांबरी रस्त्यानं शहरातले खड्डे बुजवण्याचं काम प्रत्यक्षात कामाला सुरू होणार आहे.
काम करायसाठी आम्हाला सगळ्यांना निवडून दिले याची मला जाणीव आहे. पण कोण काय बोलते काय बोलत नाही, खूप गोष्टी मला सांगण्यासारख्या आहेत. गजानन, मी तुम्हाला एवढं सांगणार आहे, या नगरपालिकेला माणिकरावजी पवार पाटलांचा, मुकदम साहेबाची, विठ्ठलरावजी पवार साहेबाची, संभाजीराव धुतमल साहेबांची, ह्या सगळ्या मान्यवरांची परंपरा आहे. कल्याण सावकार असतील, किरण सावकार असतील, सखूबाई असतील, यांची परंपरा असलेला ही नगरपालिका आहे. आता तुम्ही सर्वात तरुण नगराध्यक्ष आहात, एक पाऊल त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन तुम्ही काम केलं पाहिजे. ती भावना आहे या सगळ्या लोकांनी, त्या सगळ्यांचा आदर केला पाहिजे आणि त्या सगळ्यांचा आदर करून ही नगरपालिका आपल्याला चालवायची. मला खात्री आहे की ही नगरपालिका, मला माहिती आहे, जेव्हा आमच्या ताब्यामध्ये नगरपालिका होती तेव्हाच हे कार्यालय बांधलं. त्याच्यानंतर एक वीट देखील या कार्यालयावर चढली नाही. आमच्या ताब्यामध्ये नगरपालिका होती तेव्हा जी जी कामं झाली, जशीच्या तशी कामं आहेत. फक्त त्यांनी केलंय काय, तर या शहरामध्ये नाल्याचा बट्टागोळा आणि कचऱ्याचा ढीग निर्माण करण्याचं काम केलंय. बाकी एक टोपलं मुरुमाचं देखील टाकलं नाही. केलेल्या कामाचं उद्घाटन करायचं, केलेल्या कामाचं भूमिपूजन करायचं. माझ्या व्हॉट्सअपवर परवा फोटो बघितल्या, अरे कोण ताट घेऊन उभा टाकावं हे सुद्धा माहीत नाही काही लोकांना. अशी अवस्था आहे अंतरात. तुम्ही जर परवाचं बघितल्या फोटो व्हॉट्सअपच्या, मी त्याच्या संदर्भात त्याच्या पात्रतेनं जी ती मंडळी काम करतात, पत्रकार मित्रांनी बघितलं नसेल बघा, की आपला स्वाभिमान घाण ठेवून इतका लाचारपणा करणारी मंडळी या लोहा शहरात आहे, हे मला पहिल्यांदा कळालं. आणि म्हणून या लोहा शहरातल्या मतदारांना ओळखलं की या लाचारांना आता मतदान देऊन उपयोग नाही, यांना लाचारी करण्यासाठी मोकळं ठेवलं पाहिजे. ही भूमिका तुम्ही घेतलेली आहे. मग कोणाकोणाचे ऋण व्यक्त करून, कुठल्या कुठल्या समाजाच्या संदर्भानं नाव घेऊ, या लोहा शहरामध्ये जेवढे समाज राहतात, कोणाला या समाजावर मालकी वाटत होती, कोणाला त्या समाजावर मालकी वाटत होती, कोणाला तर छत्रपती शिवाजी महाराज आमच्याच घरात जन्मलेत म्हणून कोणी जेलमध्ये ठेवायचा प्रयत्न केला, शिवाजी महाराजाला पिंजऱ्यात टाकलं. त्या सगळ्या समाजाच्या मक्तेदाऱ्या या लोहातल्या सर्व समाज बांधवांनी मोडीत काढल्या. त्याच्याबद्दल सर्व समाज बांधवांची या ठिकाणी ऋण व्यक्त करणार आहे. आणि एकही समाज लोह्यातला असा राहणार नाही की ज्या समाजासाठी नगरपालिकेनं काम केलं नाही, असं एक देखील समाज शिल्लक राहणार नाही. या ठिकाणी जाहीरपणानं सांगणार आहे. दिवस चांगला आहे. मी आज येतानाच काही बदर साहेब काही मंडळीला बोललो, मला खात्री आहे की उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला 2 कोटी रुपये तरी मिळतील. उद्या संध्याकाळपर्यंत पैशाची कमतरता नाही. मी तर आणखी मुंबईत गेलोच नाही, निवेदन दिलंच नाही. मुख्यमंत्री महोदयाला बोलवायचं आहे, लोह्याची विजय सभा आहे आणि 7.5 कोटी रुपये माळेगावच्या तीर्थक्षेत्र विकासाला दिले. त्या कामाचं भूमिपूजन करायचं, त्याचंही निमंत्रण आम्हाला द्यायचे. माळेगावची यात्रा आली आपल्या भागातली, दक्षिण भारताची सगळ्यात मोठी यात्रा. त्या यात्रेला मुख्यमंत्र्यांनी यावं अशा पद्धतीचं सर्वांचं निमंत्रण आहे. ते निमंत्रण निश्चितपणे देणार. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. सगळ्या खोलामध्ये मी अधिकच जाणार नाही. मला